कृपा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अंडा भुर्जी आणि पाव बनवणार आहोत। नेहमी कसं मुलांना पोळी भाजी खाऊनही कंटाळा येतो ना, तर थोडंसं काही आपण वेगळं करूया। आणि तुम्ही भुर्जी डब्याला पण देऊ शकता मुलांना। चला तर मग आता आपण रेसिपी बघूया काय काय साहित्य। हे बघा, 4-5 कांदे मी बारीक चिरून घेतले, एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला, 4 अंडी घेतली। तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे घ्या, किती पाहिजे त्याप्रमाणे। मी 4 अंडी घेतली। हे धनेपूड, हळद, मीठ, मोहरी, लाल तिखट, कोथिंबीर, कढीपत्ता। चला तर मग आता आपण भुर्जी बनवूया, अंडा भुर्जी। हे बघा, आपण कढईमध्ये तेल चांगलं टाकून घ्यायचं जरा, त्यात राई, कढीपत्ता, कांदा, कांदा चांगला परतवून घ्यायचा। भुर्जीला कांदा जरा चांगला टाकायचा, अंडा भुर्जीला म्हणजे छान लागते। चांगला परतवून घेतला। आता आपण लाल तिखट, तुम्ही या जागी हिरवी मिरची पण टाकू शकता। थोडीशी फोडणीमध्ये कोथिंबीर। आता हे छान परतवून घ्यायचं। आता बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, दोन 3 मिनिटं झाकण ठेवून द्या। हे बघा, असं छान परतवून घ्यायचं। आता आपण त्यात धनेपूड टाकून घेऊ। तुम्ही या जागी गरम मसालाही टाकू शकता थोडासा, पण अशी साधी सिंपलच छान वाटते। आता मीठही टाकून घेऊ आपण। आता 4 अंड्यांना किती मीठ लागेल त्याप्रमाणे अंदाजे तसं मीठ टाकायचं। हे बघा, अशी मी अंडी फोडून घेतली। तर आता त्यात आपण टाकून घेऊ। त्याप्रमाणे परतवून घ्यायचं। मुलांना थोडासा बदल पण होतो जरा, रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळतात ना मुलं, त्याच्यामुळे ही अशी वेगळ्या प्रकारे भाजी डब्यालाही देऊ शकता। हे बघा, अंडा भुर्जी झाली आहे। अशी छान मोकळी, मुलांना अशीच आवडते, मोकळी झाली। आता आपण सर्व करून घेऊ। हे पाव चांगले भाजून घ्यायचे, तुपावर किंवा बटरवर भाजून घ्यायचे। गरमागरम पावाबरोबर अंडा भुर्जी छान लागते। आता आपण सर्व करून घेऊ। हे बघा, अशा प्रकारे आपण भुर्जी तयार करून घेतली। बारीक कांदा चिरून घेतला, त्यावर थोडंसं लिंबू पिळून घेतलं, थोडंसं मीठ टाकलं, म्हणजे कसं खायला पण छान लागतं। आता थोडीशी आपण कोथिंबीर सर्व करून घेऊ। हे बघा, अशा प्रकारे आपली तयार झाली भुर्जी आणि पाव। अंड्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं, त्यामुळे मुलांना तर हे वाढत्या वयातील मुलांना जरूर उकडलेलं अंडं किंवा आमलेट पोळी किंवा असं भुर्जी अशा प्रकारे द्यायचं। बघा, ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।